नमस्कार. नमस्कार. आज 11 ऑगस्ट राष्ट्रीय सलून दिन आणि आपल्यासोबत मालवणमधले म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत आणि मालवणमधले ज्येष्ठ सलून व्यावसायिक, नाभिक समाज, सामाजिक कार्यकर्ते आणि तज्ज्ञसुद्धा विजय चव्हाण साहेब आहेत. साहेब, आपलं मनापासून स्वागत आणि राष्ट्रीय सलून दिवसाच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. साहेब, आज जर विचार केला की सलून दिवस, सलून म्हणल्यानंतर तुमचा सलूनच्या प्रवासाकडे आपण येऊया. पण त्यापूर्वी तुमचं बालपण आणि शिक्षण कुठे, कसं झालं? आमचं बालपण मालवणातच झालं. तर मालवणात आमचा जन्मच झाला. त्यामुळे पहिली ते चौथी आमची भरड शाळा. चौथी ते 5वी ते 10वी प्रगती हायस्कूल. 10वी नंतर 11वी 12वी टोपीवाला हायस्कूल. नंतर 12वी ते 15वी कॉलेज सका पाटील. असा आमचा हा शैक्षणिक प्रवास. या शैक्षणिक प्रवासात आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व गोष्टी केल्या, समाजकार्य. परंतु त्यावेळी कसं राजकारण असल्यामुळे विद्यार्थी सेना वगैरे या माध्यमातून आमचं बरंचसं शैक्षणिक आमचा दर्जा सुधारत गेला, वाढत गेला. मी आता म्हणजे ज्यावेळी राजकारण किंवा संघटनात्मक त्यावेळी तुम्हाला ज्या विद्यार्थी सेनेच्या त्यात पूर्वीचा एक काळ होता की सलून हो. किंवा हा पारंपरिक व्यवसाय, हे कौशल्य आहे आणि त्यामध्ये एक प्रकारे ग्लॅमर सुद्धा त्याच्यामध्ये आज आपण बघतोय. पण त्यावेळेची जी सुरुवात होती मालवणमधले काही जर सुरुवातीची एक आधुनिक पद्धतीनं थोडंसं माहिती जी आहे सलूनविषयी आणि एक सुशिक्षित युवा म्हणून तुम्ही समाजात कार्यरत होता. मग त्यावेळी तुम्हाला हा व्यवसायच तुम्ही काय म्हणजे तुम्हाला आणखीन काही संधी किंवा बाबा आता आपण शिकलो एवढं तर बाहेर काहीतरी जाऊया वगैरे असं काय वाटलेलं का किंवा सांगितलेलं का कोणी? त्यावेळी कसं आमच्यावर जबाबदारी घरची होती आणि घरच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. आणि आर्थिक परिस्थिती तशी जेमतेम बाजूची होती. त्यामुळे हा व्यवसाय आम्ही पूर्वांपार चालू असलेला वडिलोपार्जित 1962 सालापासून आमच्या इकडे आमचं सलून होतं ते 1962 सालापासून आहे. तिथे 1962 सालापासून ते सलून चालू असलेलं वडिलांनंतर मी आणि हा व्यवसाय आपण चालू ठेवलेला होता. त्यामुळे आम्ही आकर्षिले पहिले गेलो तर आपल्या व्यवसायासाठी. कारण इतर मुलं कशी बिनधास्त फिरायची, बेकार फिरायची, त्यापेक्षा आपला काहीतरी व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायातून आपल्याला फायदा सुद्धा आला. शैक्षणिक सर्व घरची परिस्थिती सुद्धा म्हणजे बदल झाला. हा एक मोठा फायदा आला व्यवसायामुळे. हा व्यवसाय करता करताना तुमचा मित्रवर्ग मोठा होता, खूप मोठा होता. म्हणजे कोण किती नावं घ्यायची गरजच नाहीये. भरपूर मोठा मित्रवर्ग आणि त्याचबरोबर तुमच्याकडे एक असलेला अंगभूत आक्रमकपणा, एक तुमच्याकडे धडाडी होती. मी आक्रमकपणा म्हणण्यापेक्षा धडाडी असा शब्द वापरेन की ती धडाडी. आणि मग जेव्हा तुम्ही समाजकारण आणि राजकारण अशी ही किनार होती त्यावेळी ह्या जे व्यवसायाकडे लक्ष कसं देत होतं? व्यवसाय आम्ही 11वी 12वीत असणं, टोपेला हायस्कूलात असताना व्यवसायात दुकानात जाऊन आपल्या वडिलांबरोबर उभं काम करायचो. त्यावेळी मला लाज वाटायची अक्षरशः. म्हणजे मुली वर्गातल्या मुली जातात आणि मी व्यवसाय करतो असं चिन्ह दिसायचं. ते मला बरोबर वाटायचं नाही. परंतु असं आडोशाला राहून मग तो व्यवसाय करायचा आणि या व्यवसायातूनच आपण यशस्वी झालो. मग जेव्हा ती लाजेवर मात कशी केली, की जी लाज वाटणं किंवा काहीतरी एक बाबा आपल्याला थोडंसं नाही म्हणजे आपण शिकतोय आणि मग हा जो कौशल्याधिष्ठित आपला पारंपरिक व्यवसाय, मी मात कशी केली? ते काय शेवटी आता व्यवसाय म्हटल्यानंतर तो केलाच पाहिजे. काहीतरी घरचं चाललं पाहिजे. आज डोळ्यासमोर दृष्टिकोन ठेवून आपण हा व्यवसायात व्यवस्थित उतरलो आणि कॉलेजचा चांगले ग्रुप्स आपल्याला मिळू लागले आणि व्यवसाय वाढत गेला आणि यशस्वी झालो. मग जेव्हा वाढत होता व्यवसाय, मी पुन्हा तो मगाचा जो प्रश्न होता की तुम्ही समाजकारण आणि म्हणजे थोडक्यात बाहेर जावं लागणं, वेळ द्यावं लागणं लोकांना, मग ती कसरत कशी करायचं तुम्ही? पहिल्यापासून मी राजकारणातच, समाजकारण कमी. ज्यावेळी समाजकारणात उतरलो त्यावेळी समाजकारण केलं, भरपूर केलं. 80% राजकारण, 20% समाजकारण. त्याऐवजी 80% समाजकारण, 20% राजकारण सुरुवात केली. त्याच्यात मी यशस्वी झालो आणि चांगल्या प्रकारे म्हणजे
स्टेबल झालो. मग तुमच्या जीवनात एक व्यावसायिक दृष्ट्या विचारतो मी, म्हणजे सलून आज आपण जो राष्ट्रीय सलून दिवस आहे, आजच महाराष्ट्र राज्य सलून प्रदेशाध्यक्ष या सलून व्यावसायिक संघटनेचे एक प्रदेशाध्यक्ष विजय अप्पा पंडित यांनी सकाळी एक शुभेच्छा दिलेल्या होत्या. त्या ह्या करताना लक्षात आलं की सलून व्यावसायिकांची जी तुमची पिढी आहे, म्हणजे जे आता 60 ते पण 60चे आहेत, जवळपास 60-65चे आहेत, की त्या पिढीची जी तो संघर्ष आहे तो सहसा दिसलेला नाही, तो बघितलेला नाही कोणी. जो संघर्ष त्याच्यामध्ये आणि हसत-हसत आणि तुमच्याकडे असणारी जी एक शैलीदारपणा होता, त्यात माणसं जोडत गेलेला होतात तुम्ही. मग आज जी तुमच्याबरोबर जोडली गेलेली जी माणसं आहेत, त्यांच्या भेटीगाठी होतात की नाही? कारण तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात सलूनच्या तिथे उभे असायचात, तेव्हा रोज सगळे भेटतायत, रोज. मग आता भेटीगाठी कशा घेता? आता फोन एक झालेलं आहे प्रत्येकाचं कॉन्टॅक्ट करण्याचं. त्यावेळी आठवण आली की फोन करायचा. बाकी सध्या आजारपणामुळे जास्त हे करत नाही. हेच मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आता विजय चव्हाण साहेब हे स्वतः त्यांनी आता वेळ हा दिलाय. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक स्थितीत आहे. तरीही त्यांनी आजच्या दिवसाचं औचित्य साधून, म्हणजे राष्ट्रीय सलून दिन आणि मग त्यासोबत जी एक ऊर्जा आहे, या कौशल्य फार सामाजिक सौंदर्य जपणारा हा व्यवसाय, समाजाचं सौंदर्य आणखीन निखरवणारा हा व्यवसाय, चांगली माणसांना चांगलं दिसणं, यासोबत स्वतःला सादर करणं, यासाठी आवश्यक व्यवसायांपैकी हा एक व्यवसाय आहे. ग्रूमिंग इंडस्ट्रीमधला एक मूलभूत व्यवसाय आपण सलून व्यवसाय म्हणू शकतो. साहेब, मग तुमचा युवकांना किंवा आता जे सलून व्यावसायिक आहेत त्यांना संदेश काय असेल? आता आपल्या इकडे आता मला जिल्ह्यात आपल्या मालवणचं पकडलं तर किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पकडलं तर स्वामी लाडे ज्यावेळी इकडे आल्यानंतर आमच्यात एक वेगळा कायापालट बदल झाला. प्रत्येकाचे वागण्यात. व्यवसाय पहिल्यांदा 8 वाजता उघडायचे, ते सकाळी 6 वाजता उघडायचे किंवा 7 वाजता उघडायचे. आणि हा हळूहळू व्यवसायाचा आतमध्ये बदल केला. शैक्षणिकदृष्ट्या सर्व सुशिक्षित आणि युवा कार्य असल्यामुळे तो बदल चांगला झाला आणि त्याच्यातून चांगलेपणा निर्माण झाला. व्यवसायात सुधारणा झाली आणि चांगले मुंबईतून चांगले व्यवसाय करणारे कारागीर इकडे आणल्यामुळे त्याच्यात तो बदल झाला. परंतु आज या धोकादायक झाला म्हणजे पर्यटकांचा जिल्हा पर्यटकांचा असल्यामुळे ज्या अद्ययावत सुविधा पाहिजेत त्या कमी प्रमाणात आहेत. आणि हे आपले हे लोक येतात आणि व्यवसाय करतात दुसरे परप्रांतीय, त्याच्यामुळे जरा गोंधळ झालेला आहे. बाकी जिल्ह्यात शांतता आणि व्यवस्थित आहे. म्हणजे तो आपले जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत, मालवणातले आहेत, त्या बांधवांनी, युवकांनी याकडे लक्ष द्यावं असं तुमचं, आणि त्यासोबत त्यांना सुविधाही पुरवल्या जाव्यात. ज्या ज्या संबंधित यंत्रणा आहेत त्यांच्याकडून, संबंधित काही त्यांची ज्या संघटना असतील, यंत्रणा असतील, त्यांनी त्याचा विचार करावा, हा संदेश जो आपला आहे. पण आता तुमच्या ह्या व्यवसायाच्याच अनुषंगाने एक प्रश्न, आता एक शेवटचा प्रश्न आपण समारोपाचा विचारूया, की आता AI टेक्नॉलॉजी, आधुनिक टेक्नॉलॉजी इतकं काही असलं तरी अजूनही काही गरजा अशा आहेत की ज्यामध्ये तुम्हाला अभिमान आहे की नाही की आपण ह्या क्षेत्राचा एक महत्त्वाचा हिस्सा होतो? आज असं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे हे क्षेत्रच असं चांगलं आहे. आज व्यवसायाच्या बाबतीत हुशार मुलं आहेत आणि ते हुशारी दाखवू शकतात आणि आपलं कार्यक्षेत्र वाढू शकतात. आज मुंबईत तर मोठे इंडस्ट्रीज झालेले आहेत. शशिकांत चव्हाण यांच्या माध्यमातून सुरुवातीला होते, त्यानंतर आता प्रसाद चव्हाण, म्हणजे एक चांगले ॲक्टिव्हिटीज आणि ते सेमिनार आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात चालू करायचो. आता सध्या घेतले जात नाही, परंतु त्यावेळी दरवेळी प्रत्येक जिल्ह्यात सेमिनारचं आयोजन करायचं आणि प्रत्येक तालुक्यात. त्याच्यामुळे खरा बदल झालेला आहे आणि चांगले यशस्वी कारागीर तयार झाले, मुलं तयार झाली आणि आपली जडणघडण इकडे वाढत गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे सुशिक्षित आणि विद्यार्थी म्हणतात तसा एक चांगला पर्यटकांना जे पाहिजे ते आज संपूर्ण जिल्ह्यात आपल्या या महाराष्ट्रात मिळू लागलेलं आहे. खूप छान साहेब, आपण आपला वेळ दिलात. आपण बोलता बोलता स्वामी लाड यांचा उल्लेख केला की स्वामी लाड मालवणमधले दिवंगत ज्येष्ठ सलून व्यावसायिक, आज त्यांचे सुपुत्र शुभम लाड हेही अद्ययावत प्रकारचं एक सलून चालवतात आणि
वडिलांच्याच पावलावर त्यांनी ते पाऊल ठेवून असं हे केलेलं आहे. आणि एक वेगळा प्रकार आता तुम्ही सांगितलं की याच्यात मागच्या पिढीने, तुमच्यासारख्या पिढीने, जी मागच्या पिढीने ज्या काही ह्याची माहिती घेण्यासाठी संघर्ष केला आहे किंवा काही ज्या सगळ्या गोष्टी केल्या त्या आता थोड्याशा उपलब्ध आहेत जवळ, त्याचा फायदा घेऊन तरीही सुद्धा कौशल्याधिष्ठित असल्यामुळे प्रत्यक्षात हात देहानी आपल्याला तिथे उभं राहून समाजासाठी, गिराईकासाठी वेळ द्यावा लागणं, या सगळ्या अनेक गोष्टी आहेत. आपल्या तब्येतीची पण हे असून आपण थोडासा वेळ दिलात आणि हा दिवस आज आमच्या प्रेक्षकांना सुद्धा आणि जे संबंधित ऐकतील आणि आणखीन चॅनलचे प्रेक्षक सुद्धा असतील, जे आपले चाहते आहेत, त्या सर्वांना सुद्धा आपल्याकडून आपल्या पाहण्याने, आपल्याला बघितल्यानंतर नक्कीच आनंद होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. तर हे होते ज्येष्ठ सलून व्यावसायिक मालवणचे विजय चव्हाण. त्यांनी आता आपल्याला राष्ट्रीय सलून दिवसाचं औचित्य साधून त्यांच्या जीवन प्रवासातला अत्यंत मार्मिक, कारण माणूस राजकारणात, समाजकारणात मुरलेला, त्यामुळे जेवढं किती सांगायचं आहे आणि जेवढं आवश्यक आहे ते कशा पद्धतीने द्यावं, तेही त्यांनी त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कालावधीत सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आपण छोटासा संवाद आहे आपला राष्ट्रीय सलून दिनाचा औचित्य साधून आपण साधलेला, तो पाहिलात, म्हणून आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.